नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या आरोग्य खात्यातील भरती संदर्भात जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। पाहूयात सविस्तर या व्हिडिओमध्ये कोणती कोणती पदे आरोग्य खात्यातील या भरती प्रक्रियेमध्ये भरण्यात येणार आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला या भरती संदर्भात योग्य माहिती भेटेल। विद्यार्थी मित्रांनो, टेलिकम्युनिकेशन कन्सल्टंट इंडिया लिमिटेड या अंडर या ठिकाणी वॅकन्सीची ॲडव्हर्टाइजमेंट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। इंदिरा गांधी हॉस्पिटल द्वारका न्यू दिल्ली या हॉस्पिटलमध्ये ही भरती प्रक्रिया राबविण्यात आलेली आहे। ॲप्लिकेशन आर इन्व्हायटेड फॉर रिक्रुटमेंट ऑफ फॉलोइंग मॅनपॉवर ऑन कॉन्ट्रॅक्ट बेस। ठीक आहे, ही जी काही पदे भरली जाणार आहेत ते कॉन्ट्रॅक्च्युअल बेसवरती या ठिकाणी भरली जाणार आहेत। ठीक आहे, लास्ट डेट आहे ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करण्यासाठीची 13 सप्टेंबर 2024। आता पाहूयात कोणती कोणती पदे या जाहिरातीमध्ये दिलेली आहेत। पहा, नर्सिंग ऑफिसर या पदाकरिता नंबर ऑफ वॅकन्सीज या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 152 पदे नर्सिंग ऑफिसर या पदासाठी भरली जात आहेत। यामध्ये ओपनसाठी 56 वॅकन्सीज आहे, अनरिझर्व्ड कॅटेगरीसाठी आणि ओबीसी या प्रवर्गातील कॅन्डिडेटसाठी 41 वॅकन्सीज या ठिकाणी भरली जात आहेत। ठीक आहे, एससी प्रवर्गातील उमेदवार असेल तर 22 वॅकन्सी या ठिकाणी भरली जात आहेत। एसटीसाठी 11 वॅकन्सी, ईडब्ल्यूएस कॅन्डिडेटसाठी 15 वॅकन्सी, तर पीडब्ल्यूबीडी या प्रवर्गातून उमेदवार असेल तर 7 वॅकन्सीज या ठिकाणी भरली जात आहेत नर्सिंग ऑफिसर या पदाकरिता। ठीक आहे, तर या पदासाठी एज्युकेशनल क्रायटेरिया काय ठेवण्यात आलेला आहे पहा। BSc in nursing from a recognized university or institute or a regular course in BSc nursing from a recognized university or institute किंवा post BSc nursing from recognized university or institute। ठीक आहे, विद्यार्थ्यांनो पहा, ॲज पर नर्सिंग ऑफिसर क्रायटेरिया या ठिकाणी तुम्ही पाहू शकता BSc इन नर्सिंग तुमचं एज्युकेशन झालेलं असावं। एज लिमिट या ठिकाणी देण्यात आलेलं आहे 30 इयर। ठीक आहे, 30 वर्ष अप्पर एज लिमिट दिलेलं आहे। यामध्ये जर तुमचं वय बसत असेल तर विद्यार्थी मित्रांनो हे तुम्ही या पदासाठी अर्ज दाखल करू शकता। एक्सपिरियन्ससाठी पहा, अनुभव काय सांगण्यात आलेला आहे। 1 इयर एक्सपिरियन्स इन मिनिमम 50 बेडेड हॉस्पिटल आफ्टर एक्वायरिंग दी एज्युकेशनल क्वालिफिकेशन मेन्शन्ड इन ॲट B1। ठीक आहे, सो विद्यार्थ्यांनो सेकंड जे काही क्वालिफिकेशनची अट सांगितलेली आहे त्यामध्ये रजिस्टर ॲज अ नर्स और नर्स मिडवाइफ RN और RN अँड RM फ्रॉम एनी नर्सिंग काउन्सिल। ठीक आहे, एनी नर्सिंग काउन्सिल अंडर या ठिकाणी रजिस्टर असायला हवं नर्स। ते काय करू शकतात, 1 वर्षाचं या ठिकाणी अनुभव तुम्हाला असणं आवश्यक असणार आहे। 50 बेड जे काही 50 खाटाचं जे काही हॉस्पिटल असणार आहे त्या ठिकाणचं हे अनुभव ग्राह्य धरलं जाणार आहे। आता मिनिमम रिन्युमरेशन जे काही तुम्हाला दिलं जाणार आहे, मानधन किंवा जे काही वेतन असणार आहे ते बेसिक प्लस DA ॲट 50% फिक्स्ड कॉन्सॉलिडेटेड। ठीक आहे, सो पहा या ठिकाणी 67,350 एवढे तुम्हाला या ठिकाणी जे काही मानधन दिलं जाणार आहे ते नर्सिंग ऑफिसरसाठी 67,350 या ठिकाणी मानधन दिलं जाणार आहे। ठीक आहे, नंतर आहे विद्यार्थी मित्रांनो लॅब टेक्निशियन हे देखील पद भरलं जाणार आहे। यामध्ये नंबर ऑफ वॅकन्सीज तुम्ही पाहिलं तर 4 वॅकन्सीज भरल्या जात आहेत। अनरिझर्व्ड कॅटेगरी अर्थात ओपन या प्रवर्गातून जर उमेदवार असेल तर 3 वॅकन्सीज भरली जात आहे। यासाठी क्वालिफिकेशन पहा, BSc मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी और मॅट्रिक्युलेशन या ठिकाणी जे शिक्षण आहे ते देण्यात आलेलं आहे। वय अप्पर एज लिमिट देण्यात आलेलं आहे 27 वर्ष। अनुभवसाठी पहा 3 इयर एक्सपिरियन्स ॲज अ लॅब असिस्टंट इन एनी ग्रुप ऑफ लॅबोरेटरीज। ठीक आहे, नंतर या पदासाठी जे मानधन दिलं जाणार आहे ते 43,800 एवढं आहे। नंतर आहे विद्यार्थी मित्रांनो लॅब असिस्टंट, टोटल पद 1 आहे। ओके, अनरिझर्व्ड कॅटेगरीसाठी ही जागा आहे। यामध्ये मॅट्रिक्युलेशन HR सेक्टर सिनियर सेक्टर 10+2 विथ सायन्स तुमचं असायला हवं। डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्निक फ्रॉम ए रिकग्नाइज्ड इन्स्टिट्यूशन तुमचं या ठिकाणी हे शिक्षण झालेलं पाहिजे। ठीक आहे, लॅब असिस्टंट या पदासाठी आणि अपर एज लिमिट 27 वर्ष देण्यात आलेलं आहे।
ओके. सो अनुभवसाठी या ठिकाणी ग्राह्य धरलं जाणार नाही. कुठल्याही फ्रेशर कॅन्डिडेट ह्या पदासाठी अप्लाय करू शकतो. 38,250 एवढं मानधन तुम्हाला या पदासाठी दिलं जाणार आहे. नंतर आहे फार्मासिस्ट, औषध निर्माता. या पदासाठी पहा टोटल 11 वॅकन्सीज आहे. कॅटेगरी वाईज तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. URच्या 6 आहेत, OBC NCLसाठी 2 आहेत, SCसाठी 1, EWSसाठी 1 आणि PWBDसाठी 1 वॅकन्सी असे मिळून जवळपास 11 वॅकन्सीज फार्मासिस्ट या पदासाठी भरल्या जात आहेत. बॅचलर इन डिग्री इन फार्मसी B.Pharm तुमचं एज्युकेशन असायला हवं आणि रजिस्टर ॲज फार्मासिस्ट अंडर दी फार्मसी ॲक्ट 1948. ओके, रजिस्टर असायला हवं. देन सिलेक्टेड कॅन्डिडेट हॅज टू बी रजिस्टर्ड इन दिल्ली फार्मसी काउन्सिल विदिन 6 मंथ ऑफ जॉईनिंग. ठीक आहे, हे तुम्ही जॉईनिंग किंवा रुजू झाल्यानंतर तुम्हाला रजिस्टर करणं हे आवश्यक असणार आहे. यासाठी पहा अप्पर एज लिमिट 27 वर्षे देण्यात आलेलं आहे आणि जे काही अनुभव तुमचं या ठिकाणी ग्राह्य धरलं जाणार आहे ते 0 आहे. ठीक आहे, अर्थात फ्रेशर कॅन्डिडेट काय करू शकतात, या ठिकाणी अप्लाय करू शकतात फार्मासिस्ट या पदासाठी. आणि जे मानधन दिलं जाणार आहे ते 43,800 एवढं या ठिकाणी पर मंथ तुम्हाला जे पेमेंट दिली जाणार आहे ते या ठिकाणी जे 43,800 आहे. ठीक आहे. नंतर आहे विद्यार्थी ज्युनियर रेडिओग्राफर. हे या पदासाठी 5 वॅकन्सीज भरल्या जात आहेत. अनुभवाची गरज नाही आहे. 38,250 हे मानधन या ठिकाणी दिले जाणार आहे. ECG टेक्निशियन आहे. या पदासाठी देखील 3 वॅकन्सीज भरल्या जात आहे. यामध्ये ECG टेक्निशियनसाठी वर्क एक्सपिरियन्स मागितलेला आहे. वर्क एक्सपिरियन्स ऑफ 1 इयर इन हँडलिंग ECG मशीन इन एनी गव्हर्नमेंट रिकग्नाइज्ड हॉस्पिटल. ठीक आहे, 1 वर्षाचा तुम्हाला अनुभव ECG टेक्निशियन या पदासाठी आवश्यक असणार आहे. यासाठी 38,250 मानधन तुम्हाला दिलं जाणार आहे. नंतर आहे रेफ्रॅक्टिशनिस्ट. ठीक आहे, या पदासाठी 2 पदे या ठिकाणी भरली जात आहे. यामध्ये क्वालिफिकेशन पहा 10+2 म्हणजेच तुमचं 12th असायला हवं. सायन्स ऑर इक्विवलेंट क्वालिफिकेशन फ्रॉम रिकग्नाइज्ड बोर्ड. डिप्लोमा इन रेफ्रॅक्टिशनिस्ट अँड ऑप्टिमेट्री फ्रॉम द रिकग्नाइज्ड इन्स्टिट्यूशन. ठीक आहे, आणि एज क्रायटेरिया या ठिकाणी अप्पर एज देण्यात आलेला आहे 32 वर्ष. ठीक आहे, त्यानुसार पहा 38,250 तुम्हाला या ठिकाणी मानधन दिलं जाणार आहे. विद्यार्थ्यांनो पहा ऑडिओमेट्री असिस्टंट या पदासाठी देखील या ठिकाणी वॅकन्सी भरली जात आहे. 1 वॅकन्सी या ठिकाणी या पदाची भरली जात आहे. यासाठी 43,800 एवढं मानधन दिलं जाणार आहे. नंतर ओके, सो अशा पद्धतीने तुम्ही जर पाहिलं तर पे स्केल जवळपास प्रत्येक पदासाठी डिफरंट आहे. यामध्ये OT टेक्निशियन आहे, OT असिस्टंट आहे, ॲक्युपेशनिस्ट थेरपिस्ट आहे, असिस्टंट डायटिशियन आहे. नंतर आहे जे काही मॉर्टेम आहे टेक्निशियन, मॉर्च्युरी टेक्निशियन. ठीक आहे, सो प्रोनाऊन्सिएशनमध्ये थोडंफार या ठिकाणी गफलत झाली तर माफ करा विद्यार्थ्यांनो. ओके, सो ड्रेसर आहे, प्लास्टर रूम असिस्टंट आहे. ओके, सो याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड करत आहे. त्या लिंकवरती क्लिक करून ही PDF डाउनलोड करून घ्या आणि तुम्ही ज्या पदासाठी विद्यार्थ्यांनो अप्लाय करायचं आहे तुम्हाला त्या पदासाठी तुम्ही जे काही एज्युकेशनल क्रायटेरिया देण्यात आले आहे ते व्यवस्थितरित्या समजून घ्यायचं आहे आणि फॉर्म फिलअप करायचा आहे. यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे पहा, जे काही सिलेक्शन असणार आहे तुमचं ते कॉन्ट्रॅक्च्युअल बेसवर होणार आहे आणि त्यासाठी जे काही इंटरव्ह्यू होणार आहे. ठीक आहे, सो या पदासाठी तुम्हाला इंटरव्ह्यू पार करावं लागणार आहे. आता इंटरव्ह्यू संदर्भात या ठिकाणी काय सांगण्यात आलेलं आहे पहा, हाऊ टू अप्लाय. ओके, सो तुम्हाला अप्लाय कसं करायचं आहे अगोदर समजून घेऊया. कॅन्डिडेट विल बी रिक्वायर्ड टू अप्लाय ऑनलाईन ऑन TCIL वेबसाईट. विद्यार्थ्यांनो याची लिंकसुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड करतो. त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही हा फॉर्म भरू शकता. ठीक आहे, फॉर्म भरण्याची लास्ट तारीख आहे जसं की सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे सुरुवात जी आहे ती फॉर्म भरण्यासाठी 2/9/2024 पासून झालेली आहे. ठीक आहे, 2 सप्टेंबर 2024 पासून फॉर्म फिलअप करायला सुरुवात झालेली आहे आणि लास्ट तारीख काय असणार आहे 13 सप्टेंबर 2024 असणार आहे. ठीक आहे, सो पहा त्यानुसार तुम्हाला हे जे काही भरती आहे ती व्यवस्थित PDF तुम्ही समजून घ्यायचं आहे आणि नंतरच अप्लाय करायचं आहे. ठीक आहे, आता तुम्हाला फॉर्म भरतेवेळी कोणते डॉक्युमेंट आवश्यक आहे पहा.
विद्यार्थ्यांनो, या फॉर्मकरिता तुम्हाला जी फीस आकारली जात आहे ती 2000 रुपये फीस असणार आहे. बिफोर द इंटरव्ह्यू, तुमच्या इंटरव्ह्यूच्या अगोदर तुम्हाला हे पे करावं लागणार आहे 2000 रुपये. विथ जे काही बँकमध्ये जाऊन DD किंवा ऑनलाईन बँक ट्रान्सफर देखील तुम्ही या ठिकाणी करू शकता. द फीस वन्स पेड विल नॉट बी रिफंडेड अंडर एनी सर्कमस्टन्स. ठीक आहे, एकदा पे झाली तर ती एक रिफंड या ठिकाणी केली जाणार नाही. नंतर आधार फोटो ऑफ ॲप्लिकंट लागणार, तुमचं फोटो या ठिकाणी लागेल, आधार कार्ड लागेल, नंतर सर्टिफिकेट डेट ऑफ बर्थ ज्यावर आहे ते सर्टिफिकेट लागेल, नंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन मार्कशीट तुमच्या ऑल इयर किंवा सेमिस्टरच्या लागतील, वर्क एक्सपिरियन्स तुमचं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला तो सर्टिफिकेट लागणार आहे, डिप्लोमा डिग्री सर्टिफिकेट आवश्यक आहे, DNC PNC और एनी अदर काउन्सिल सर्टिफिकेट आवश्यक आहे. ओके, सो नंतर ड्युली नोटराइज्ड अंडरटेकिंग ॲफिडेविट 100 रुपयाचं स्टॅम्प पेपर देखील या ठिकाणी तुम्हाला अंडरटेकिंग ॲफिडेविटसाठी लागणार आहे आणि एनी अदर रिलेव्हंट डॉक्युमेंट देखील या ठिकाणी तुम्हाला सादर करायचं आहे. ठीक आहे, आता सिलेक्शन प्रोसिजर कशी असणार आहे, तुमची स्किल टेस्ट होईल, अर्थात इंटरव्ह्यू बेसवरती तुमचं या ठिकाणी सिलेक्शन जे आहे ते होणार आहे. ठीक आहे, सो इंटरव्ह्यूसाठी विद्यार्थ्यांनो इंदिरा गांधी हॉस्पिटल द्वारका या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे. ऑल सिलेक्टेड कॅन्डिडेट विल बी इन्फॉर्म वाया ईमेल और रिपोर्ट इन TCIL टू कलेक्ट देअर ऑफर लेटर फॉर जॉईनिंग इन इंदिरा गांधी हॉस्पिटल द्वारका. ठीक आहे, कॅन्डिडेट विल बी हॅव जॉईन ड्युटीज विदिन 7 days. जर तुमचं या ठिकाणी जॉईनिंग झाली तर तुम्हाला 7 दिवसाच्या आतमध्ये जॉईन करायला हवं. ठीक आहे, सो अशा पद्धतीची ही अपडेट आलेली आहे. हा सेल्फ डिक्लेरेशन ॲफिडेविट आहे, अंडरटेकिंग फॉर्म तुम्हाला भरायचा आहे, जे की 100 रुपये स्टॅम्प पेपरवरती नोटरी करून भरायचं आहे. ठीक आहे, सो अशा पद्धतीची ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या आरोग्य खात्यातील ही भरती या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे. तुम्ही ज्या पदासाठी अप्लाय करणार आहात त्या पदाची व्यवस्थितरित्या PDF समजून घ्यायचं आहे, काय क्रायटेरिया देण्यात आलेला आहे, काय अनुभव सांगण्यात आलेला आहे. ओके, सो याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड करतो, त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही ही PDF डाउनलोड करून घ्या आणि फॉर्म भरायला सुरुवात करायचं आहे. ठीक आहे, विद्यार्थ्यांनो, माहिती समजली असेल तर लाईक जरूर करायचं आहे आणि जर तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल तर सबस्क्राईब जरूर करायचं आहे. कारण भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.